आपला महाराष्ट्र, आपली बातमी पाहत रहा महाराष्ट्र रोजनामा। बोगस बियाण्यांचा फटका, पेरलेलं सोयाबीन उगवलंच नाही। बुलढाणा शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। बुलढाणा जिल्ह्यात खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे। खामगाव आणि शेगाव तालुक्यात शेकडो हेक्टरवरील सोयाबीन पेरणीनंतरही उगवण झाली नसल्याने बोगस बियाण्यांचा संशय व्यक्त केला जात आहे। यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे आर्थिक संकट ओढवले असून नुकसान भरपाई आणि दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। खामगाव आणि शेगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी स्थानिक विक्रेत्यांकडून महागडे सोयाबीन बियाणे खरेदी करून पावसाच्या अनुकूल वातावरणात पेरणी केली होती। मात्र पेरणीनंतर तब्बल 15 दिवस उलटूनही शेतात सोयाबीनचा एकही कोंब दिसून आला नाही। अनेक ठिकाणी बियाणे जमिनीतच सडल्याचे निदर्शनास आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। बुलढाणा जिल्ह्यात सोयाबीन उगवणीबाबतच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली असून खामगाव आणि शेगाव तालुक्यात 200 हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकाची उगवण झाली नसल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे दाखल झाल्या आहेत। कृषी विभागाने संबंधित शेतांचे पंचनामे सुरू केले असून बियाण्यांच्या गुणवत्तेची तपासणीही केली जात आहे। दरम्यान पिकाची उगवण न झाल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे। त्यामुळे बियाणे, मजुरी आणि शेती मशागतीचा अतिरिक्त खर्च त्यांच्या माथी पडला आहे। या पार्श्वभूमीवर माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी खामगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून बोगस बियाणे उत्पादक कंपन्यांवर कठोर कारवाई करावी तसेच बाधित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली। या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाजेर काझी, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते। खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच निर्माण झालेल्या या गंभीर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता व्यक्त होत असून शासनाने तातडीने हस्तक्षेप करून दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरत आहे। कृषी अधिकाऱ्याला जाब विचारण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो। माझ्याकडे अनेक शेतकरी बांधव आले। ते म्हणाले की शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे ते पंचनामे होणार नाही। आम्ही या ठिकाणी आल्यानंतर त्यांना सांगितलं सुट्टीचाही दिवस असेल ते जो शेतकरी आहे, कारण की आता आपल्याला परिस्थिती माहीत आहे, पाऊस कमी आहे, त्या माध्यमातून शेतकरी जो आहे त्यांनी बियाणे सोयाबीनची पेरणी केली। खामगाव शेगाव तालुक्यामध्ये जवळपास 800 तक्रारी शेतकरी बांधवांनी केल्या। अनेक तक्रारी आता येतील, त्या माध्यमातून त्यांचे पंचनामे तात्काळ करावे। सोमवार रविवार असेल, सुट्टीचा दिवस असेल, मी त्यांना विचारलं एका दिवसामध्ये तुम्ही किती पंचनामे करता तुमची एक टीम? म्हणे जास्तीत जास्त 7 ते 8। तर एवढं किती दिवस लागतील? शेतकऱ्यांना परत पेरणी करायची आहे, त्या माध्यमातून जर पंचनामे झाले नाही तर तो पेरणी करू शकणार नाही, म्हणून तो आर्थिक अडचणीमध्ये तो या ठिकाणी येईल। म्हणून आमचे मंत्री, कृषी मंत्री, लोकप्रिय कृषी मंत्री यांच्याशी दत्तामामा भरणे यांच्याशी मी संवाद साधितला। त्यांनी तेव्हाच SDOचा यांच्याकडे चार्ज आहे त्यांना सक्त निर्देश दिले, तात्काळ सर्व पंचनामे करा और शेतकरी बांधवांना त्याचा लाभ मिळवून द्या।